आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो तर नाशिक शहरामध्ये 5व्या टप्प्यामध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे आणि नाशिकमध्ये आपण पाहतो नाशिकची पार्श्वभूमी आहे। नाशिकची लोकसभा 1952ला स्थापन झाली। 1952 पासून 1977 पर्यंत या ठिकाणी काँग्रेसनं या ठिकाणी बराच काळ सत्ता उपभोगली। 1977च्या नंतर मात्र जनता पक्षाकडे ही सत्ता गेली। त्याच्यानंतर 1980ला पुन्हा काँग्रेसने हा गड ताबीज केला। त्याच्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी यांनी देखील या ठिकाणी सत्ता उपभोगली आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त काळ म्हणजे 4 वेळा शिवसेनेला ही सत्ता उपभोगता आली। तर आपण आहोत आज या ठिकाणी नाशिकमध्ये। आमदार फरांदे मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम नमस्कार, आमच्या देशोन्नतीमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येत्या 20 तारखेला या ठिकाणी निवडणूक आहे। भाजपा देखील या जागेसाठी आग्रही होती, पण त्याच्यानंतर छगन भुजबळही या ठिकाणी आग्रही होते। शेवटी त्यांनी त्यांचा छंद नाद सोडून त्यांनी शेवटी तिकीट आता यांना भेटलेलं आहे। तर काय मत आहे तुमचं? आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहे। महायुती हा खूप मोठा पक्ष, 4-5 पक्षाचे उमेदवार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते। एकास एक असे उमेदवार आमच्या महायुतीकडे होते आणि त्यामुळे छगन भुजबळ साहेब असतील किंवा अजून काही उमेदवार जे होते हे रिंगणामध्ये होते। परंतु आता हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यामुळे आता सर्वच जण महायुतीचा प्रचार करतात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तिकीट खूप उशिरा मिळाला आहे, वेळ प्रचाराला खूप कमी आहे आणि काय वाटतं या संदर्भात तुम्हाला? तिकीट उशिरा मिळालं असेल तर हेमंतप्पा गोडसे गेली 10 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतात खासदार म्हणून, आणि मोदीजी गेली 5 वर्ष निवडून दिल्यानंतर परत 5 वर्ष जनतेसाठीच कायम काम करतात। तर मिळाल्यानंतर माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये दर महिन्याला आणि 24,000 रुपये वर्षाला एवढा मोठा निधी मोदीजींनी शेतकऱ्याला दिला। आम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या। मला एक मुद्दा असा होता की शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांचं असं मत आहे की आम्ही लाखभराचं जेव्हा खत घेतो त्याच्यावरती 18% GST देतो आणि तोच पैसा आम्हाला रिफंड होतो। काय मत आहे तुमचं? एक लक्षात ठेवा, GST हा सगळ्यांनाच प्रत्येक ठिकाणी भरायला लागणार। GST जर भरला नाही हे खूप आपल्या देशातील लोकांना संभ्रमावस्थेमध्ये टाकायचं, त्यांना वेड्यात काढण्याचं काम हे शरदचंद्र पवार असेल किंवा बाकीचे जे काही पक्ष असतील विरोधातले हे काम करतायत। जी साहेब हे त्यांच्या मुलीची खुर्ची वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं सांगितलं। मॅडम तुम्ही सांगा मला, या ठिकाणी पक्षफुटी झाल्यानंतरचा आताची ही निवडणूक आहे, काय मत आहे तुमचं सध्याचं? माझं मत असं आहे की सगळे मतदार खूप उदासीन आहेत। दुसरी गोष्ट, पक्ष जर तुमचा एवढा पॉवरफुल आहे तर तुम्हाला इतर पक्ष फोडायची गरज काय? 50 खोके एकदम ओके, अजिबात नाही। आणि तुम्हाला जर तुमच्याकडे मेजॉरिटी आहे तर तुम्हाला बाकी शिवसेना फोडा, राष्ट्रवादी फोडा, काँग्रेसचे पळवा। नाशिकमध्ये सुद्धा 40% नगरसेवक हे काँग्रेसचेच तुम्ही फोडलेत, त्यामुळे असं करायची तुम्हाला गरज का पडली पाहिजे? जर तुम्ही पॉवरफुल एवढे आहात, तुम्ही म्हणतात की वरती आमचं सरकार आहे, खाली आम्ही पॉवरफुल आहोत, मग कशाला 50 खोके? अतिशय सुंदर आहे आणि प्रश्न विचारला। ह्या प्रश्नामध्ये मला एकच शेवट जाता जाता तुम्ही एक उत्तर द्या की अबकी बार 400 पार म्हणणारे नरेंद्र मोदी यांना पक्ष फोडूनच का बाकीचे कार्यकर्ते आणून त्यांना जर निवडून द्यायचं होतं तर हे काशा पद्धतीने भाजपामध्ये कार्यकर्ते कमी पडतात? तुमच्या माहितीसाठी सांगते, आम्ही कोणाचाही पक्ष फोडायला गेलो नाही। महाराष्ट्राची निवडणूक तुम्ही 2019ची आठवा, 15 दिवस आपण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने प्री इलेक्शन एकत्रित युती करून लढले। लोकांनी शिवसेनेला मतदान हे भारतीय जनता पार्टीची मोदींचा आदिर्वास असल्या कारणाने त्यांनी शिवसेनेला मतदान केलं, पण 15 दिवसामध्ये शरद पवारांनी तिथं खडा टाकला। शरद पवारांनी शिवसेनेला भारतीय जनता पार्टीपासून फोडण्याचं काम केलं। शरदचंद्र पवार साहेब हे सातत्याने, तुम्ही आठवा, पुलोद असेल, मध्ये काँग्रेस असेल, नंतर राष्ट्रवादी असेल, हे सगळे प्रवास आजपर्यंत फोडण्याचं काम, जाती धर्मामध्ये आपल्या महाराष्ट्राला विभागायचं काम आणि सर्व पक्ष फोडण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते पवार साहेबांनी केलेलं आहे। आणि आता त्याचं पाप, असं म्हणतात ना की पाप जे आहे ते इथंच फेडायला लागतं। अगदी तुम्हाला आपली या ठिकाणी सर्वसामान्य जनता देखील आहे, आपण पक्षांचं मत ऐकलं। जनता काय वाटतं तुम्हाला की सध्या हे पक्षफुटीनंतरचं पहिलं इलेक्शन आहे, काय म्हणता तुम्ही? आम्हाला राजकारणाशी काही घेणं नाही आहे। 10 वर्षात मी मोदी सरकारबद्दल समाधानी आहे। असावर सुरू आहे, पण खरंच सांगतोय महाराष्ट्रामध्ये जे 3 टप्प्यातलं जे मतदान झालं त्याच्यामध्ये टक्केवारी खूप कमी प्रमाणात आढळली आणि जनता कुठेतरी नाराज आहे हे चित्र स्पष्ट झालंय। काय म्हणताय? काय सत्याचा विजय होतो, जरा उशिरा होतो, म्हणजे खोटा संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे ना। एकदा स्वागत आहे। आज आपण आलो नाशिक शहरामध्ये येत्या 20 तारखेला या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि विशेष
या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी आज हे लढत आहे. या ठिकाणी छगन भुजबळ या सीटसाठी आग्रही होते, परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी आपली सीट सोडली आणि हेमंत गोडसे यांना परत एकदा सीट मिळाली आणि हेमंत गोडसे आता हॅट्रिक साधतील का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण त्या अगोदर आपण जाऊयात. आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आपल्याकडे मॅडम आहेत. मॅडम हिरे मॅडम मला एक सांगा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे, पटली ते स्वतः आले, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अशोकराव चव्हाणांना तुमच्या पक्षात किंवा तुमच्याकडे घेण्याचं कारण काय आणि त्यांना आल्याच तुम्ही लगेच पदावरती पण हे केलं, त्याच्यामध्ये तुमच्या भाजपाचे कार्यकर्ते नाराज झाले? मला आधी एक वाक्य बोलण्याची परवानगी घेतो आम्ही आपल्याकडे. सन्माननीय राहुल गांधींच्या सभा चालू आहे. सभेमधून अनेक चांगल्या गोष्टींचे उल्लेख होत आहे. आरक्षण कोणाला दिलं जाणार आहे, कोणाची प्रॉपर्टी जप्त करून कोणाला दिली जाणार आहे, याचा जर काँग्रेसच्या नेत्यांनी जर व्यवस्थित उल्लेख करून आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल. कारण लोकांमध्ये तो मेसेज खाली पोहोचलेला आहे की आपली प्रॉपर्टी जाणार. तुमच्या ह्या प्रश्नाचं मी तुम्हाला, आपला प्रश्न संपला नाही, अशोकराव चव्हाणांचा नंतर येतोय. मॅडम तुम्ही सांगा काय म्हणताय? कोणाची प्रॉपर्टी कोणालाही दिली जाणार नाही, ज्याची प्रॉपर्टी त्यालाच राहील. आता मला एक सांगा की मॅडमनी सांगितलं की अशोकराव चव्हाण दबावापोटी भीतीपोटी भाजपात आले. आपण मध्ये बघितलं असेल, एक PAची घरात धाड टाकली, त्यांच्याकडे काउंटिंग मशीन होतं. आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे. आमच्याकडे लोकांना कसं वागायचं त्याचे सगळं संस्कार आहेत. त्यामुळे आलेले नेते संस्कारकृत होतात आणि ते चांगलं वागायला लागतात. 10 वर्षात जो काय केला ना, 70 वर्षाचा मागचा सगळा बॅकलॉग भरून काढलाय. आपण ह्या चर्चासत्रामध्ये इथेच थांबतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज नाशिकमध्ये होणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीच्या संदर्भातली देशोन्नतीची डिबेट होती आणि या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी जरी असेल तरी चौरंगी लढत होत आहे. या ठिकाणी वंचितचाही उमेदवार आहे आणि अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज या ठिकाणी आहे. नक्की मतं कुठे दुबाकतील हे पाहणं देखील गरजेचं आहे. येत्या 20 तारखेला जनता कुणाला कौल देईल हे पाहणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नाशिक. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.